नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा. राष्ट्रवादी अजित पवार गट 25 ते 30 आमदारांसह भाजपात विलीन होईल, संजय राऊत यांचा दावा. कुंपणाने शेत खाल्लं, सावंतवाडी वनविभागाच्या आवारातच झाडांची कत्तल. जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्या जिल्ह्यात उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपये, मंत्रिमंडळाची मान्यता. शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यास मान्यता, सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश, विरोध झालेला भाग वगळला. महसूल विभागातील 9000 भूकर मापकांना पदोन्नती. आरक्षण उपवर्गीकरणाच्या निवेदनावर विचार करण्यासाठी समिती, शिवसेना भाजप मंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्येच जुंपली. ऋतू तावडेंच्या चमत्कार विधानावर किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल. खराच्या भेटीच्या दाव्यावर नीलम गोरे यांचा मोठा खुलासा. नाल्यांवरील बांधकामांवर कारवाई, पिंपरी महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश. सदरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड. 10वीच्या अतिरिक्त परीक्षेसाठी शिकवणी शुल्क आकारणाऱ्या शाळांवर कारवाई, सीबीएसई कडून शाळांना इशारा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, आदिती तटकरेंकडून नवी तारीख जाहीर. राज्यातील अनेक भागांना पावसाचा इशारा, उकाडाही वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.